नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मिक्स व्हेज। तर त्यासाठी आपण कुठल्या भाज्या घेतलेल्या आहेत ते बघणार आहोत। तर इथे मी शिमला मिर्च घेतलेली आहे, बटाटे घेतलेले आहे, गाजर, फुलगोबी, चवळी आणि हा मोठा मोठा चॉप करून कांदा घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे वाटाणे घेतलेले आहेत। तर ताजे वाटाणे नसल्यामुळे हे भिजून थोडे बॉईल करून घेतलेले आहेत। तर आता मिक्स व्हेज बनवायला सुरुवात करूया। तर मिक्स व्हेज बनवण्याआधी आपल्याला एक ग्रेव्ही बनवायची आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी छोटे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, एक मोठा कांदा, 10 काजू घेतलेले आहेत, एक हिरवी मिरची, 14 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे। तर हे छान तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे ग्रेव्ही बनवण्याआधी। इथे मी पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये 1 चम्मच तेल घातलेला आहे। त्यामध्ये हे सर्व जिन्नस घालायचे आहे आणि छान मऊ होईपर्यंत हे जिन्नस परतून घ्यायचे आहे। तर ग्रेव्ही बनवण्यासाठी टोमॅटो कांदा हा लवकर शिजण्यासाठी यावर आपण थोडंसं मीठ घालूया आणि छान याला झाकण ठेवून मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे। तर इथे मी दुसरा पॅन घेतलेला आहे आणि ते दुसऱ्या या पॅन मध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला जेवढ्या भाज्या आपण घेतलेल्या होत्या त्या अशा स्वच्छ धुवून यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर मी ते सर्व भाज्या घालत आहे। तर इथे बघू शकता सर्व भाज्या घालून झालेल्या आहेत आणि ह्या भाज्या आपल्याला मऊ होईपर्यंत तेलामध्ये वाफवून घ्यायच्या आहेत। तर लवकर मऊ होण्यासाठी यावर सुद्धा आपण थोडंसं मीठ घालूया। अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि याला एक वेळेस मीठ घालून असं परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला हे सुद्धा छानपैकी मऊ होईपर्यंत वाफवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपला ग्रेव्ही बनवण्यासाठी मसाला छानपैकी मऊ झालेला आहे आणि याला थंड करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे भाज्या सुद्धा छान अशा मऊ झालेल्या आहेत, मऊ होईपर्यंत वाफवून झालेल्या आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही छान अशा। तर इथे मी पनीर घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता 100 ग्रॅम पनीर आहे हे। ज्या कढईमध्ये आपण भाज्या फ्राय केल्या होत्या त्याच कढईमध्ये परत मी 1 चमचा तेल घातलेला आहे आणि त्यावर आपल्याला हे पनीर घालून फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपलं पनीर सुद्धा छान असं फ्राय झालेलं आहे। तर छान याची ग्रेव्ही बनवून घेऊया। आता ही थंड छान अशी बनवून झालेली आहे। तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। ज्या पॅन मध्ये आपण पनीर फ्राय केलं होतं त्यामध्येच आपण तेल घातलेलं आहे, 1 चमचा यामध्ये घातलेला आहे मी जिरे, यामध्ये घालायची आपल्याला 1 सुकी लाल मिर्च, त्याचबरोबर घालायची आहे ग्रेव्ही। तर यामध्ये आपण ग्रेव्ही घालून घेऊया। तर छान आपल्याला ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। तर यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। तर यामध्ये आपण 1 चमच जिरा पावडर घालणार आहोत, 1 चमच धने पावडर, त्याचबरोबर पनीर मसाला, काश्मीरी लाल मिर्च असल्यास घाला किंवा घरचं तिखट सुद्धा घालू शकता, त्याचबरोबर हळदी पावडर, पाव चमच घेतलेली आहे काळे मिरे पूड। तर हे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहे। तर मिक्सरच्या भांड्याला थोडी ग्रेव्ही बाकी होती, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ग्रेव्ही काढून घेतलेली आहे आणि मसाले जळू नयेत म्हणून यामध्ये सुद्धा थोडं पाण्याची गरज होती। तर आता हे मसाला छान असा परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत। तर मसाला मस्त आपण परतून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही तेल सुटेपर्यंत आपला मसाला परतून झालेला आहे
तर या स्टेजवर आपल्याला फ्राय केलेल्या ज्या भाज्या होत्या त्या घालायच्या आहेत. त्याचबरोबर पनीर सुद्धा घालायचं आहे. आणि छान या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. मग तर भाज्या मिक्स झाल्यानंतर याचा टेक्स्चर बघू शकता, कलर बघू शकता, अतिशय छान असा आलेला आहे. तर साईडला मी थोडं गरम पाणी ठेवलेलं होतं करायला. तर 1 कप गरम पाणी ठेवलेलं होतं. तर यामध्ये घालूया आणि मंद गॅसवर आपण छान 5 ते 6 मिनिटं ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत, अगदी मंद गॅसवर. तर तुम्हाला जर घट्ट कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला. तर मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे. अजून थोडं पाणी घालणार आहे मी. 1 कप पूर्ण पाणी गरम ठेवलेलं होतं मी. तर मी पूर्ण 1 कप पाणी घातलेलं आहे. तर इथं बघू शकता भाजीचं टेक्स्चर अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच आपली मिक्स व्हेज झालेली आहे. तर 5 ते 6 मिनिटं एकदम मंद गॅसवर आपण ही शिजवून घेऊया. तर शेवटी यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ यापूर्वी सुद्धा आपण घातलेलं होतं त्यामुळे कमीच घालायचं आहे. आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर रेडी आहे आपली मिक्स व्हेज. तर इथं बघू शकता तुम्ही. तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी मिक्स व्हेजची? झालेली आहे आपली मिक्स व्हेज. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब